नमस्कार सर्वांना. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या महिला आणि बालविकास विभागामध्ये महिलांसाठी जे महत्त्वपूर्ण पद आहे ते म्हणजे अंगणवाडी सेविका तसेच अंगणवाडी मदतनीस. तर याची 36 जिल्ह्यांची अजून नवीन जाहिराती कोणत्या आलेल्या आहे याची तुम्हाला माहिती सांगत आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा. आता टोटल 36 जिल्हे आहेत, तर एक एक करून परत आपण बघूयात की कोणत्या जिल्ह्याची आलेली आहे जाहिरात. तर अहिल्यानगर विषय सांगेल. पहिलं तर अहिल्यानगरच्या माहिती सांगेल. याच्यामध्ये जर नवीन जाहिरात आलेल्या आहेत हे सांगेल. तर इथं नवीन काय आहे, निकाल निविदा याच्यामध्ये तर काही नाही अजून तरी दिलेली यांनी. अजून तुम्हाला जर जाहिरात पाहायची असेल तर इथं नोटीसमध्ये जायला लागतं आणि इथं भरतीमध्ये जायला लागेल. तर तुम्हाला इथं तर अजूनही नाहीये काही नवीन काही जाहिरात नाही. अकोल्यासाठी बघात. तर अकोल्यासाठी जर पाहिलं तुम्ही तर प्रोजेक्ट ऑफिसर दिलेले आहे, कलेक्टर ओके नाही आहे इथं तर नाही, मेन पेजवर नाही आहे. त्याच्यानंतर तुम्ही नोटिसेसमध्ये जा, रिक्रुटमेंटमध्ये गेलं तर तुम्हाला जाहिराती संदर्भात दिसेल. इथे बघा ही जाहिरात आहे 13/3 पर्यंत याची आहे. आता इथं आहे अकोल्यासाठी आहे जाहिरात. तर ही सॉरी जाहिराती दिलेल्या आहे, अर्जाचा नमुना दिलेला आहे यांनी आणि हे तुम्हाला 13 तारखेपर्यंत फॉर्म सबमिट करायचे आहेत अकोल्यासाठीचे. आता टोटल फॉर्मची संख्या यांनी दिलेली नाही, पण फॉर्म ओके दिलेले आहे इथे. तर टोटल 26 पद आहेत अंगणवाडी मदतनीसची. टोटल 26 पद आहेत अंगणवाडी मदतनीसची. तर तुम्ही हे प्रिंटआउट काढून फॉर्म भरून द्यायचे आहे. त्याच्यानंतर अकोला डिस्ट्रिक्ट झालेला आहे. त्याच्यानंतर आहे अमरावती. अमरावतीसाठी नवीन आलेले आहे का बघूयात. पहिले आलेले आहेत ॲड, पण काही ॲड झालेले आहे का बघूयात. असिस्टंट न्यूज अँड अपडेट नाहीये. डिपार्टमेंट टुरिझम स्कीम इथे राहतात मोरमध्ये कधी कधी या गोष्टी. तर नोटिसेस मध्ये गेलो आपण. तर अमरावतीसाठी नाहीये नवीन काही. त्याच्यानंतर पुढचा जिल्हा जो आहे तो बीड आहे. बीडसाठी बघूयात की आहे काय काही जाहिरात, मागे काही जाहिरात आली का. तर इथं 6 मार्च शुद्धीपत्रक आहे, आरोग्य विभागासाठीचं शुद्धीपत्रक आहे. त्याच्यानंतर तुम्ही सूचनाकडे गेला, सूचना आणि इथे जर बघाल तर भरती नावाचा प्रकार येतो. भरती टॅबमध्ये तुम्हाला काय भरती संदर्भात असेल माहिती तर त्याची माहिती दिलेली राहते. तर हे ओपन होत आहे. तर राष्ट्रीय आरोग्य अभियंता साठी इथे एक जाहिरात आहे. हे आहे डेंटल वगैरे, हे वेगळं आहे. ओके. त्याच्यानंतर बीडसाठी झालेलं आहे. भंडाऱ्यासाठी बघूयात. भंडाऱ्यासाठी तर मेन पेजवर आहे का काही. नॅशनल हेल्थ आहे. त्याच्यानंतर नोटिसेस रिक्रुटमेंट गेलो आपण, नाहीये नाहीये. ओके. नोटिसेस मध्ये गेले, अनाउन्समेंट मध्ये बघत काय ते नाही आहे. ओके. भंडारा झालेला आहे. बुलढाण्यामध्ये बघूयात. आता बुलढाण्याची जाहिरात आली होती मागे, शुद्धीपत्रक एक दिसत आहे इथे. तर हे 10/3 पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. 10/3 पर्यंत आणि टोटल जागांची माहिती यांनी आय थिंक दिलेली असेल, हरकत नाही. शुद्धीपत्रक आपल्याला 10/3 पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. त्याच्यानंतर चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, धुळे. धुळ्यासाठी जर आय थिंक पहिली जाहिरात आलेली होती.
इन्फॉर्मेशन आपले सरकार तुझ्यासाठी ऑलरेडी जाहिरात आलेली होती माझ्या माहितीनुसार तरी. इथं नोटिसेसमध्ये रिक्रुटमेंट अंडर टॅबमध्ये येऊन जातात कधी कधी, आर्काइव्हमध्ये राहतात या. ओके, हे झाला धुळे जिल्हा. त्याच्यानंतर छत्रपती धाराशिव जिल्ह्यासाठी बघूयात आपण. धाराशिवसाठी जर बघितलं तर हे झेडपी साठी आहे. रिक्रुटमेंट मध्ये गेलो आपण तर नाही आहे काही इथे. ओके, इथे छत्रपती संभाजीनगर साठी बघूयात. सूचना भरती कोणती नाही. मेन पेजवर बघूयात आपण. तलाठी भरती संदर्भातच माहिती दिली आहे, तर इथं नाहीये काही. चंद्रपूर साठी पाहिलं आपण तर चंद्रपूरची जाहिरात बघूया. चंद्रपूर साठी सूचना भरती तलाठी भरतीच आहे इथे, अजून काही अपडेट नाहीये. त्याच्यानंतर चंद्रपूर गडचिरोलीसाठी आलेली होती ऑलरेडी जाहिरात. गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, कोल्हापूरची ऑलरेडी आली होती, लातूरची आली होती. तर बघूयात कोल्हापूरसाठी आहे का. कोल्हापूरची ऑलरेडी आली होती जाहिरात. तर इथं सूचनाच्या ठिकाणी भरतीमध्ये तुम्हाला ही जाहिरात येऊन जाईल. ओके, इथे तुम्हाला सूचनाच्या इथं जुनी जाहिरात येऊन जाईल. त्याच्यानंतर ना कोल्हापूर झाला. जालना, जालन्यासाठी बघत आपण. जालन्यासाठी जाहिरात नाही दिसत आहे. ओके, त्याच्यानंतर ना अजून 2-3 ठिकाणी असं सूचना भरती प्रक्रिया गट क साठी दिसत आहेत. इथे जाहिरात नाहीये. जालन्यासाठी. जळगावसाठी पाहूयात आपण. अंगणवाडी मदतनीस पदांकरिता जाहिरात आहे. तर हे 13 पर्यंत तुम्ही भरू शकता. जळगावसाठीची जाहिरात आहे. 13/3 पर्यंत भरू शकता जळगावसाठी. सॉरी, हिंगोलीसाठी बघूयात. हिंगोलीसाठी जाहिरात आहे का. तर डॉक्युमेंट, नोटिसेस, रिक्रुटमेंट मध्ये गेल्यानंतर तुम्हाला जाहिरात दिसून जाईल. नाहीये हिंगोलीसाठी. गोंदियासाठी आय थिंक आली होती, चेक करूयात आपण तरी. भरती ओके, हे तर काही नाहीये. नवीन मध्ये तुम्हाला दिसेल MBBS पदाकरिता निविदा बातम्या नाहीये. गोंदियासाठी नाही. गडचिरोलीसाठी ऑलरेडी आली होती जाहिरात. ओके, ऑलरेडी जाहिरात आलेली होती गडचिरोली जिल्ह्यासाठीची. वेबसाईटवर हे खूपच लवकर काढून ठेवतात, पण ही जाहिरात आली होती माझ्या. हे बघा इथे दिसेल तुम्हाला 21/2 शेवटची तारीख होती. अंगणवाडी मदतनीस साठी होती. त्याच्यानंतर लातूर, मुंबई उपनगर, नागपूर, नांदेड, नंदुरबार, नाशिकची आली होती, पालघर, परभणी आणि पुण्यापर्यंत बघूयात. तर पुण्यासाठी माझ्या माहितीने तर अजून आलेली नाहीये, तरी चेक करूयात आपण. पुण्यासाठी आलेली आहे का. पुण्यासाठी आलेली आहे का जाहिरात. नोटिसेस, रिक्रुटमेंट, तलाठी भरती.
तलाठी भरतीसाठीच आहे, नाहीये. पुण्यासाठी नाहीये, अजून तरी नाहीये. त्याच्यानंतर परभणी आहे, हा परभणी जिल्ह्यासाठी. ॲडव्हर्टाइजमेंट ॲब्सोल्यूट मटेरियल. अजून नोटिसेस रिक्रुटमेंट नाहीये, परभणी जिल्ह्यासाठी दिसत नाहीये. पालघरसाठी बघूयात आपण. अर्ज भरती नाहीये, मेन पेजवर बघूयात. नाहीये, पालघरसाठी नाहीये. नंदुरबारसाठी आय थिंक आली होती माझ्या माहितीनुसार तरी. आली होती माझ्या माहितीनुसार तरी, पण ते पूर्ण जाहिराती आली नाहीत अजून. जाहिराती पूर्ण, खूप साऱ्या जाहिराती बाकी आहेत तिथे. नाही आहे. नांदेड जिल्ह्यासाठी बघूयात आपण. नांदेडसाठी सूचना भरती नाही आहे, मेन पेजवर बघूयात. सॉरी, नाहीये. नागपूरसाठी नोटिफिकेशन मौजा ना पब्लिक नोटिस. ओके, नाही दिसत आहे. त्याच्यानंतर ना हे आहे मुंबई उपनगर. नाही दिसत आहे. मुंबई शहर. नाही आहे. तर नोटिसेस मध्ये बघत आहे का? नाही आहे. लातूरसाठी ऑलरेडी आली होती सूचना भरती, नाही आहे. लातूर झालेला आहे. त्याच्यानंतर ना आहे रायगड ची आली होती, रत्नागिरीची आली होती, सांगलीची आली होती, साताऱ्याची आली होती, सिंधुदुर्गची आली होती. सोलापूर, सोलापूरसाठी आता हे या पहिल्या जाहिराती बघूयात आपण. तर सोलापूरसाठी बघूयात काय का. सूचना भरती अंगणवाडी मदतनीससाठी 10/3 साठी सोलापूरसाठी आलेली आहे. अंगणवाडी बघा, सोलापूरसाठी, सोलापूर पूर्व वगैरे सगळ्या जाहिराती आलेल्या आहेत तिथे. पूर्व पश्चिम साठी जाहिराती आलेल्या आहेत. तर हे 3 जाहिराती आलेल्या आहेत इथे. 10/3 पर्यंत फॉर्म भरू शकता. याच्यासाठी बघूयात. इथं आहे 6/3, आजची शेवटची तारीख होती सिंधुदुर्गसाठी. साताऱ्यासाठी बघूयात आपण. सूचना नोटीस बोर्ड भरती तर 10/3 शेवटची तारीख आहे इथे. साताऱ्यासाठीची 10/3 ला तुम्ही फॉर्म भरू शकाल. त्याच्यानंतर ना सांगलीसाठी बघूयात आपण. नोटिसेस रिक्रुटमेंट अंगणवाडी 17/3 पर्यंत तुम्ही काय करू शकता, फॉर्म भरू शकता याच्यासाठी, सांगलीसाठी 17/3 पर्यंत. त्याच्यानंतर ना रायगड, रत्नागिरीसाठी आय थिंक रत्नागिरीची शेवटची होती वाटतं. ही आहे 6/3, आज शेवटची तारीख होती. रायगडसाठी बघा, रायगडसाठी आहे का काही सूचना भरती, नाहीये. रायगड झाला, सोलापूर पर्यंत आला आपण. आता शेवटचे राहिले ठाणे, वर्धा, यवतमाळ. तर इथे जर बघितले आपण यवतमाळमध्ये, तर नाही आहे दिसत आहे. तरी इथं तुम्हाला नोटिसेस रिक्रुटमेंट मध्ये दिसेल, नाही आहे. वाशिममध्ये, वाशिमची आलेली होती. वाशिमची आली होती जाहिरात, सूचनामध्ये असेल.
जर डेट संपली असेल ते काढून ठेवता. नाही आहे. त्याच्यानंतर वर्धेसाठी बघूयात आपण. वर्धेसाठी तर वर्धेसाठी सूचना भरती नाही आहे काही. ठाण्यासाठी शेवटचा जिल्हा नाही आहे. तर अशा प्रकारे आपण 36 जिल्ह्यांची माहिती काढली. जवळपास 5 ते 6 जिल्ह्यांची जाहिरात अजूनही आलेली आहे. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि माहिती जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.